धावपटूंसाठी पर्वणी असलेली मुंबई मॅरेथॉनला रविवारी पहाटे 5 वाजता सुरुवात झाली आहे। यावेळी पूर्ण मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या विविध धावपटूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलंय। यामध्ये काही धावपटूंमधून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या, तर साडी नेसून आणि सदरा लेंगा घालून सहभागी झालेले धावपटू ही लक्ष वेधून घेत आहेत। स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये मुंबईकर धावले आहेत। रविवारी आज सकाळी पहाटे 5 वाजता मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। यावेळी पूर्ण मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेल्या विविध धावपटूंनी वेगवेगळ्या प्रकारे मुंबईकरांचं लक्ष वेधलंय। यामध्ये काही धावपटूंमधून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात आल्या, तर आपण ही दृश्य पाहतोय। हा युवक या ठिकाणी प्रात्यक्षिक सादर करतायत। श्रीरामाच्या घोषणा देत हे धावपटू या मॅरेथॉन मध्ये सहभागी झालेत। काहींनी साडी नेसून सदरा लेंगा घालून धावपटू यामध्ये सामील झालेले आहेत। सर्वांचंच या ठिकाणी या धावपटूंनी लक्ष वेधलेलं आहे। स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। सकाळी पहाटे 5 वाजता मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने धावपटूंनी या मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवलेला पाहायला मिळतोय। वेगळाच उत्साह, वेगळा आनंद पाहायला मिळतोय। आपण पाहतोय राहुल नार्वेकर हे टाळ्या वाजवत मॅरेथॉनकरांचं, धावपटूंचं स्वागत करतायत, त्यांना प्रोत्साहन देतायत। राहुल नार्वेकर यांच्या हस्ते या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय। आपण पाहतोय या ठिकाणी जे विकलांग आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेतलेला आहे। अगदी वेगळ्याच पद्धतीने, वेगळ्याच प्रकारे या ठिकाणी ही मॅरेथॉन स्पर्धा पाहायला मिळते। या मॅरेथॉन मध्ये सर्वांचंच लक्ष वेधून घेण्यात आलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीने या मॅरेथॉन मध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवलाय। आपण ही दृश्य पाहतोय। 2 बोटांवरती आणि डोक्यावर याने आपलं पूर्ण शरीर हे सांभाळलेलं, आता शीर्षासन केलेलं आपण हे पाहतोय। आपले प्रतिनिधी मनोज दायकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनोज, कशा प्रकारचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय? नक्कीच आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही टाटा मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे। आशियातील सर्वात मोठी आणि टाटा मुंबई मॅरेथॉनला ही सुरुवात झालेली आहे। आपण सकाळी 5 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवलेला आहे। आता आपण तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण ते देखील जे खेळाडू आहेत त्यांना, जे धावपटू आहेत त्यांना हाताने अभिवादन करत आहेत। आणि आपण त्यांच्या बाजूला गिरीश महाजन सुद्धा आहेत, तसंच आपण छगन भुजबळ देखील आहेत, तसेच दीपक केसरकर हे देखील आहेत। आणि आपण म्हणू शकतो ते जे खेळाडू आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रोत्साहन वाढवत आणि आपण म्हणू शकतो की सगळे जे नागरिक आहेत ते मोठ्या उत्साहामध्ये या मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण बघू शकतो की नाचत हे मॅरेथॉनला ते पूर्णपणे उत्साहामध्ये मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आपण सकाळी 5 वाजता या मॅरेथॉनला सुरुवात झालेली आहे आणि विधानसभा अध्यक्ष यांनी या मॅरेथॉनला हिरवा कंदील दाखवलेला आहे। आपण यामध्ये 7 राऊंड झालेले आहेत। त्यामध्ये पहिला राऊंड हा फुल मॅरेथॉन जो 42 किलोमीटरचा होता आणि तो आपण मॅरेथॉन आपण जो बँड्रापासून सुरू झालेला हाफ मॅरेथॉन तो 21 किलोमीटरचा होता। आणि आपण त्यानंतर ॲलिस मॅरेथॉनला सुरुवात झाली, त्यानंतर विकलांग यांची मॅरेथॉनला सुरुवात
झाली आहे. त्यानंतर आपण बघितलं जे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. आता ही शेवटचा रन आहे जो मुख्यमंत्री यांच्याकडे हिरवा कंदील हा दाखवण्यात आलेला आहे. ड्रीम रन करून आहे याला बोलतात. आणि आपण बघतो मोठ्या उत्साहामध्ये नागरिक हे सहभागी झालेले आहेत. मोठ्या उत्साहामध्ये या मॅरेथॉनचा सहभाग हा वाढत चालला आहे नागरिकांचा. आणि बघितलं तर आपण मोठ्या उत्साहामध्ये पहिली मॅरेथॉन सकाळची झाली त्यामध्ये जय श्रीराम असा नारा देखील देण्यात आलेला. तसंच नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी जय श्रीरामाच्या घोषणा ही करण्यात येतात. अगदी वेगळाच आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत गिरीश महाजन आहेत, मंत्री दीपक केसरकर सुद्धा आहेत. त्यांच्याकडून सुद्धा या धावपटूंचं स्वागत करण्यात येत आहे, प्रोत्साहन देण्यात येत आहे.